हाय, शुभ सकाळ सर्वांना. तो कुठे चालला तर काय म्हणते नेहमी कुठे चालला? चाललो का हॉटेलवर? आणि मम्मी मम्मी येईल की मग दीपू का तुम्ही दोघं जण? ऋतू जेवण त्यांच्या बरोबर. हा पुढं सामान नाही तेल संपलं सगळं. हा हा मस्त. पप्पू चालला हॉटेलवर. इकडं आजीचं काय चाललंय? आजी काय बनवते? शेवची शेवग्याची मस्त बाई बोलती या गिरवी केली या टमाट्याची कांद्याची काय बाबा राडा उठलाय गे आज. गॅस बंद केला काय? नाही वाचलं बघ काय तरी. मस्त पैकी शेवग्याची शेंग करायची छान पैकी. आज झाडाची शेवग्याची शेंग गावली म्हणलं तर शेवग्याची शेंग करावा. पाणी ठेवलं का? मला 10 वाजता तास तरी लवकर. माझं डोकं धुयचं आहे. मी तेल लावलंय तसलं. मग येऊ नको राहून देतो. डोकं धुयचंय, हे करायचंय, ती करायचंय. तुझं पाणी म्हणजे मी तापवलेलं मी घेतलंय तर अजून मलाच म्हणतोय. बघ की तापवलं पाणी मी. पप्पानी घेतलं म्हणून मी ग बसली. परत आणले हात दूध गा आणाय गेले आणले पाणी घेतलं. पण पप्पानी मला ठेवलेलं ना. कालवा करू नका. मला सारखं चिरडीला लावतं. शिजली मस्त पैकी म्हटलं आता उरकायचं नाही. पटापटा उरकून घेऊ. तेल सुटन करायचं आमचं. आज नाही उपास. कुणाला मला का? आज नाही बाय 2 दिवस झाले उपास आहे. आता संकष्टी केस गुतली. शिक्क लागलं का थोडं तुम्ही वर बांधलं नाही. तुमच्याच मापाचं बांधलंय. काय आमच्याच मापात बांधूया. कुणाला किती काय झालं का? बापूला आणलं तर रोज धडकत. गोतन धडाकतो रेसना अण्णा धडाकतो बापू धडाकतो त्याला. हो का आजी? माझ्या आधी 4 बोट राहायचे आधी धडक. असं मस्त पैकी कुकरला शेंग लागली. आता काय केलंय टमाट लसूण आलं गिरवी केली आणि आता हे शेवगे शेंग अशी टाकली मस्त पैकी. ते आता शेवगे शेंग तर काय तिला मापच नाही. लय शिजली. 4 किलो शिगात झाला. आता मसाला टाकला की लई शेवगे शेंग शिजली. आजी तुम्ही मोकळी का शेवटी करत नाही? मोकळी शेवगे शेंग आज ती मी लई जाग्यावर पाहिली. म्हणलं कोणाला विचार अगं मी पाहिली लई. आता आपल्या शेंगा द्यावं का ती ठेचा असतो काय ती म्हणतात ना ती उभी कांडी असते ती म्हणजे शेवग्याच्या चुलत बहीण. ती चुलत भाव असेल काय. ती काय ग म्हणतात आजी? आजीची तर शेंग झाली. चपात्या लाटायच्यात. मी आली मम्मीकडून. सापडली मला मम्मी. बघा आम्ही असं पाण्यात राहिल्यासारखं असतं म्हणजे वाटतंय का नाही? ते मम्मी तर शेतावर खात बसलेली आहे. अगं येता येता गाऊन होतं तशी खात आलते. ओललं होतं काय म्हणते बोल की. काही नाही म्हणलं काय चाललंय मी दाखवते. शर्टाची गोळी तुटली पप्पाच्या.
आता शिवून पण दे, नाही तर पप्पा परत म्हणतात माझ्या शर्टाच्या गुंड तोडायला लागली. चिरट्याला धुतला नाही तर गुढी पडली. आता काय करू म्हणलं, ऊन लागलं हिवाळ्या पडल्याशिवाय धुणं टाकते लवकर आतून. परत नाही वाळत. आता तिथली साबण घेते का पाठीमागे साबण आहे कुठे आजीने काल दगडी हे मांडले ते छानपैकी. तर पुन्हा एकदा भरून मी व्हायला बघ शाळेत आले बघते तर काय आजीने सगळं गावात काढून हे केलंय. काय गावात हा तिथे आलत ना ते टाकी पिशी तिथलं गावात सगळं काढलं आजीने. काय आलत गावात मला माहिती आहे किती काढलेलं. आम्ही जातानाच आजीबाई काढत होते परवा दिवशी. आता म्हणलं चला मस्तपैकी धुणं धुया आणि पुन्हा एकदा तळ्याला पाणी आलं. आता ह्या दसऱ्याचं धुणं काढायला आज आता काढायचं काय बिहान आहे. आता दसऱ्याचं धुणं नादच खोळा. एकच नंबर धुणं धुवायला. आपटू 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 घरचं उगं मम्मी 9 वाजले. हा वाजू दे की उरकायचंय मला. माझं डोकं धुयचं या. उरक शाळा हो, काय झालं गुरुवार डोकं धुते पण डोकं धुवा काल ते तेल लावलं आता परत राहू दे तेल लावलेलं आजच्या दिवस केस नको वास येतो. सर्दी जाय ना या. सर्दी जाय ना आजारी म्हण तरी बरं या. 4 वेळा काय डोकं अगं मी रविवारी डोकं धुलं नाही. राहू दे नाही काय होत त्याला. आता नाही धुलत कधी शाळेत जायची वाळायचं तर 9 वाजून गेले तर अरे त्याला वाचला येतो यार. येऊ दे राहू दे ती काय नाही होत त्याला. मला पण जायचंय. पप्पा गेलो आता तर दीपू काका गेला नाही. थोडा आजारी होता त्याच्यामुळे अजून. हा काय त्यांचं पाय मुरगायला वाटतं. माझ्यासारखंच झालंय त्यांचं. माझा कसा शिवाय अंगठा अजून पण हे नाही झालं. अजून इथं सुजय तसं त्यांचं झालं. मी धडकली होती इटला आणि दीपू काका घसरला देतो. ती ओलं होतं ना सगळं पावसाच्या पाणी. पायरीवनं पाटलं. व्हिडिओ काढाय कोणतरी पाहिजे होतं आम्ही बघू अजून. आता कुठं व्हिडिओ काढते बाया. बिडकुई मी म्हणलं ह्याच्या पॅन्टीत काय होतं म्हणून पडलं का काय खाली. मम्मी आणण्याच्या पॅन्ट पेन वाकला ते हो निघा नाहीच ते देहा टाकली म्हणून. असू द्या उरक ती पटापटा धुणं वाळा घालून गुरांना एकदा खाया टाकून जाते त्यांच्या. मला उरकावं लागलं जर आणण्या तासाला गेलो नाही ना. आंटीला फोन कर मला तुमचं किती उरकायचं राहिलं. अगं दम देत तर मम्मी हा थांब दे. कपडे वाळू घालून उरकते म्हणून त्यांच्या बरोबर जाती. कशाला बापूला डबल हेल्पाटा. बरोबर हा झालं आता एवढी. बापू काय झालं ते आर्यना मावशी चार्जिंग लावलेलं गाडी आणि दूध पण आणायचं होतं. बापू कुठे गेलं ग काय माहिती. बापू. आणि हो मी बापूला मग थांबवलं आणि बापूला म्हणलं मला यायचंय आणि दूध पण आणायचं. मग बापू म्हणलं दूध आणायला चालली म्हणलं तुझं कशाला मी जातो घे. अगं पण त्यांचा व्हिडिओ राहिला काढायचा काल नव्हतं परवा नव्हतं. आणि गाडी आणायची होती. बापू म्हणलं का तुला हुशार आहे डबल हलपटन चालत जायचं पण मी नाही कुठं. असू द्या आणि तू पण इथे माघारी मला चल. हा? बापू म्हणलं तू चार्जर इथे नीट ठेवता गाडीत. गाडीचा चार्जर लय महाग आहे तो. 14-15 हजाराला चार्जर आहे. पप्पा उग एक तर त्या दिवशी बळ आणलाय नीट करून माहितीये ना तुला. 14,000 म्हणजे काय सोपं नाही तर. नीट नाही करून आणला. मी तर सांगितलं नव्हतं पप्पाला तरी पप्पाने आणला काय चार्जर आणला म्हणून. अगं पण ती भिजवायचा नाही नीट ठेवायचा. खराब झाला म्हणजे काय. मी नीट ठेवती पण चार्जर आणलं त्या दिवशी करणार तिच्या हॉटेलवरती विसरायला. सगळ्यांना बाय बर का. बाय बाय. कारण का मला उरकून जावं लागेल. सगळंच बघावं लागतं. अजून गुरांना एकदा खेळा टाकावं लागेल. असू द्या बाय बाय. आमचं तळ बघा किती छान वाटतंय. सकाळ दाखवलं की त्यांना. दाखवलं. पुण्या बघितला काय घेऊन बघते मी परत. असू द्या बाय बाय.